मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून मी बोलत आहे, काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे, वारकरी साधू संतांचे, महामानवांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. असं करणारा मी काही एकटा नाही, अनेक जण आहेत आणि अनेकांच्या योगदानातून हा समाज उभा आहे, हा देश उभा आहे. आणि या अनेकांनी जर आपापलं योगदान जर काढून घेतलं तर एक भली मोठी शक्ती आपल्या भारतीय संविधानावर, देशाच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी उभी आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी चर्चा करणार आहे आणि ही चर्चा का गरजेचं आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षामध्ये येईल. मित्रांनो, एकीकडे मी वारकरी कीर्तनकार असताना सुद्धा महामानवांचे विचार सांगतो, खास करून शिवराय, फुले, शाहू आंबेडकर ही विचारधारा सांगतो. त्यावेळेस मात्र अनेकांच्या पोटामध्ये दुखतं, परंतु त्यांचाही विचार न करता मी माझी भूमिका अगदी ठामपणे मांडत असतो, कारण त्या भूमिकेला आधार हा वारकरी साधू संतांचाच आहे. खास करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा हा माझ्या मुख्य अभ्यासाचा विषय आहे. आणि तुकोबारायांनी एवढे रॅशनल विचार मांडलेले आहेत, एवढे विज्ञानवादी विचार मांडलेले आहेत, एवढे काळाच्याही पुढे जाऊन विचार मांडलेले आहेत. आज आपण खरात प्रकरण पाहिलं, धीरेंद्र पाखंडीचं प्रकरण पाहिलं, अशी वेगवेगळे प्रकरण आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत बुवा बाबांचं पेव फुटलेलं आहे. एखादा दगड उचलावा डोंगरामध्ये आणि त्या खालून जसे विंचू निघावेत तसे या बुवा बाबांचं पेव सध्या आपल्या देशामध्ये फुटलेलं आहे. आणि तुकोबारायांनी बघा त्या काळामध्ये किती डेअरिंगबाज विधानं केलेली आहेत, अनेक प्रमाण आहेत. टिळा टोपी घालून इमाळा, म्हणती आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही, ते जाणावे भोंदू, असे डायरेक्ट शब्द प्रहार करणारे विचार तुकोबारायांनी केलेले आहेत. आणि असं असताना आजच्या काळामध्ये सगळा पाखंडाचा, भोंदूंचा बाजार भरलेला आहे. आणि मग तुकोबारायांच्या या विचारधारेला फॉलो करणारा आपण बघा सध्या काय झालं आहे, आपण कितीही जरी नाही म्हटलं तरी भारतीय समाज हा काही गटामध्ये विभागला गेलेला आहे. आणि प्रत्येक राज्यामध्ये, तुम्ही यूपी मध्ये जर गेलात तर तिथं थोडी वेगळी परिस्थिती आहे. तिथं यादव गट आहे, तिथं अजून इतर ओबीसींचा गट आहे, तिथं अजून ब्राह्मणांचा गट आहे, मुस्लिमांचा गट आहे, अजून ओबीसी मध्ये इतर अनेक जाती आहेत त्यांचे काही गट आहेत. आणि राजस्थानमध्ये वेगळी परिस्थिती आहे, मध्य प्रदेशमध्ये वेगळी आहे, खाली तुम्ही तमिळनाडू, आंध्रा, कर्नाटक, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. आपण जर महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा म्हटलं तर मराठा, ओबीसी आणि बौद्ध समाज आणि इतर दलित समाज अशी एक ढोबळमानाने विभागणी दिसते. आता या सर्वामध्ये सध्या बघा, सध्या संपूर्ण समाज जर तुम्हाला जर वरवर पाहिलं तर या समाजावर कमांड नेमकी कुणाची आहे, हा समाज नेमकं कुणाचा ऐकतो, कुणाला फॉलो करतो. बघा, तुम्हाला मराठा आणि ओबीसी समाजाचं जर तुम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं तर प्रत्येक घरामध्ये एक ना एक बुवा बाबा, कायनो बायनो, आम्हा स्वामी, गुरु माऊली शिरलेला तुम्हाला दिसेल. आणि हे लोक, बुवा बाबा हे लोक म्हणजे एकदम तुम्हाला विज्ञान युगाकडून, वारकरी साधू संतांच्या युगाकडून पार काळोखाच्या, अज्ञानाच्या, पाखंडाच्या खोल खाईमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. ऑलरेडी तुम्हाला घेऊन गेलेले आहेत. म्हणजे समाज व्यवस्था तुम्हाला पूर्णपणे अधोगतीकडे गेलेली दिसेल. आणि यामध्ये जवळपास 90% मराठा समाज, 90% ओबीसी समाज. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आता हे समाजामध्ये जरी वरवर दिसत असले ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित, बौद्ध, मुस्लिम, परंतु वास्तविक वैज्ञानिक दृष्ट्या आपलं माणसाचं शरीर हे पेशीपासून बनलेलं आहे आणि या ऑर्गन्स पासून बनलेलं आहे. आणि हेच वास्तव आहे. त्याला ना कोणती जात असते, ना धर्म असतो, काहीच नसतं, लक्षात घ्या. परंतु हे जे निर्माण झालेलं आहे, आता एवढी मोठी प्रगत बुद्धी व्हायला तर आपल्या देशामध्ये अजून किती वेळ जाईल. कारण येथील जे राज्यकर्ते आहेत, येथील जे बुवा बाबा आहेत, या लोकांना जनतेला अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये ठेवायचं आहे.
आणि जनता सुद्धा हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून तेच भारतीय लोकांच्या मेंदूमध्ये ते कोरलं गेलेलं आहे, असत्य कोरलं गेलेलं आहे. पाखंड, चमत्कार. आता भोंदू बुवा बाबा खरात एवढे चमत्कार करायचा. आता त्याचा तुम्ही जेलमध्ये असलेला फोटो पहा. कुठे गेले चमत्कार? अरे जगातला, जसे तुम्ही ऐकणारे प्रत्येक जण आहात, लक्षात ठेवा, जगातील कोणताही कानाकोपऱ्यातील कोणताही माणूस, मग तो अमेरिकेतला असो, आफ्रिकेतला असो, भारतातला असो, तमिळनाडूतला असो, काश्मीरमधला असो, मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, पाद्री असो, कोणीही असो, जसे तुम्ही आहात तसाच दुसरा असतो. जसा एखादा बुवा बाबा चमत्कारी असतो, सर्वसामान्य माणूस जसा कामगार शेतकरी आहे तसाच असतो. चमत्कार होत नसतो, ना चमत्कार झालेला आहे. चमत्काराने कोणताही जगातील बाबा स्वतःच्या चड्डीची साधी नाडी सुद्धा सोडू शकत नाही. परंतु लोक एवढे अंधश्रद्धेमध्ये बुडालेले आहेत. आणि एक धीरेंद्र पाखंडी तुम्ही पाहत आहात, काय म्हणजे एवढा मोठा पार देश, एकदम पार त्याला म्हणायचं शब्दसुद्धा नाहीत, लक्षात ठेवा. इतक्या खालच्या लेवलला देश नेऊन घातलेला आहे. आणि तिथं आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं जाऊन जर वंदन करत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नेमकं काय? आणि नितीन गडकरी जो मोठमोठ्या बाता मारीत असतो, त्याचे भाषणं तुम्ही काढून बघा. एकदम फेकाफेकीमध्ये नरेंद्र मोदीला सुद्धा मागं टाकण्याचं काम नितीन गडकरीने केलेलं आहे. आणि तो नितीन गडकरी, आता मी एकेरी का बोलतो, काही जणांना राग येतो बघा, काही जणांना राग येतो एकेरी कसं काय बोलतो. अरे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान ठेवत नाहीत, जे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान ठेवत नाहीत, जे लोक संविधानाचा सन्मान ठेवत नाहीत, त्या लोकांना काय बोलावं, लक्षात घ्या. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून काही अपेक्षा आहे का? मराठा समाजाचे तुम्हाला आमदार दिसतील, आता ओबीसी समाजाचे सुद्धा तेवढेच आमदार आहेत, मंत्री आहेत. मराठा ओबीसी एकदम फुल रेसमध्ये आहे, लक्षात ठेवा. बुवाबाजीमध्ये रेस, सगळ्यामध्ये, नेत्यामध्ये रेस, राजकारणामध्ये रेस, सगळ्यामध्ये रेस. परंतु या समाजाकडून सत्याच्या, मानवतेच्या, समतेच्या, ज्ञानाच्या, जातीअंताच्या अपेक्षा आहेत का? पार संपलेले आहेत, लक्षात ठेवा. पार या लोकांनी संविधान, हे सत्य वगैरे सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे. या लोकांच्या डोक्यामध्ये जात भरलेली आहे. म्हणजे मी दोनही समाज घटकाचा भाग आहे, ओबीसीचा भाग आहे, आणि हे दोनही समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे यांच्याकडून पूर्णपणे आशा संपलेल्या आहेत. आणि मग अशामध्ये आशा केवळ आणि केवळ बौद्ध समाजाच्या खांद्यावर टिकलेल्या आहेत. मी तर म्हणतो आज देश फक्त उभा आहे. आज देशामध्ये, लक्षात ठेवा, जर मला तर कधी 100% असं वाटतं, जर या देशामध्ये बाबासाहेब जर झाले नसते आणि त्यांना फॉलो करणारा हा आंबेडकरवादी समाज नसता, तर मित्रांनो हा देश कधीच रसातळाला गेला असता. ना संविधान राहिलं असतं, ना राज्यघटना राहिली असती, ना तुम्हाला मी जे बोलतोय ते बोलायला सुद्धा बंदी असती. लक्षात ठेवा, एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. कारण या अंधभक्तांना मेंदू नसतो, लक्षात घ्या. जसा लादेन आहे का, त्याच्या डोक्यामध्ये जो धर्म बसलेला आहे, धर्माची नशा बसलेली आहे. एखादा आतंकवादी स्वतःच्या अंगाला बॉम्ब लावतो आणि समोरच्या माणसाला मारण्यासाठी स्वतःच्या शरीराच्या चिंधड्या सुद्धा करून घेतो. अशी ही नशा असते मित्रांनो अंधभक्तीची. आणि अंधभक्ताची एक फौज निर्माण करण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. आणि अशा वेळी एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं जाण्याचं काम कोण करत असेल या देशामध्ये, तर तो केवळ आणि केवळ बौद्ध समाज करत आहे. परंतु मराठा समाज आणि ओबीसी समाज किमान 5 वर्षासाठी का होईना, परंतु बौद्ध समाजाकडे सत्ता देईल का? नाही देणार. बघा, कारण त्यांच्यामध्ये तेवढी जागृतीच आली नाही. मग या सर्व समस्येवर उपाय नेमका काय? लक्षात घ्या, या सर्व समस्यावर उपाय नेमका काय? मग मला यामध्ये
कुठंतरी चूक जे बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत, त्यामध्ये मी सुद्धा आलो. मी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणजे फक्त तुम्ही नाही, माझ्या सकट. आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी होण्यासाठी कोणत्याही जातीची मर्यादा नसते. आणि आपण सगळेजण कमी पडलेलो आहोत, जे स्वतःला शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचे पाईक म्हणतो. आपण एक असा समाज निर्माण करण्यासाठी कमी पडलेलो आहोत आणि त्याला नाव दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत. एक प्रबुद्ध भारत. आणि तेच नाव दिलं होतं कुणी? संत नामदेव महाराजांनी ज्यावेळेस वारकरी संप्रदाय स्थापन केला त्यावेळेस नाव दिलं होतं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. या भारतभूमीमध्ये ज्ञानाचा दीप लावू, आपण अज्ञान घालवू, अंधश्रद्धा, कर्मकांड, चमत्कार घालवू, जाती अंत करू. सगळ्या जातीचे संत निर्माण त्यांनी केले. सगळे लोक एक झाले. माणसाला माणसं शिवत नव्हती, ते माणसं एकमेकांना मिठी मारू लागले, एकमेकांच्या पायावर लोटांगण घेऊ लागले त्या काळामध्ये. आणि तोच उपदेश, तीच जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सर्व वारकरी साधू संत आणि सगळे अगोदर झालेले महामानव यांचं एकत्रीकरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचा वसा आणि वारसा चालवण्यास आपण कमी पडलेलो आहोत. मग त्यामध्ये 4-2% लोक मराठा समाजामध्ये आहेत जे आता 100% बाबासाहेबांना मानतात. 4-2% लोक ओबीसी समाजामध्ये सुद्धा आहेत जे 100% बाबासाहेबांना मानतात. बौद्ध समाज तर 100% मानतो आणि इतर दलित समाजामध्ये सुद्धा 50% लोक बाबासाहेबांना मानतात. परंतु आपापले जे इगो आहेत, लक्षात घ्या, आपापले जे इगो आहेत हे सोडून, काही कमीपणा असेल, मोठेपणा असेल, हे सोडून एकत्रित येऊन हा देश वाचवण्यासाठी, आपलं अस्तित्व नाही, आपलं अस्तित्व तर पार या लोकांनी रसातळाला नेऊन घातलेलं आहे, परंतु हा देश वाचवण्यासाठी आपल्याला एकत्रित येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि अनेक जाणकार लोक आहेत, अनेक जण यासाठी लढत आहेत, बोलत आहेत, नाही असं नाही, परंतु यामध्ये कुठंतरी एक सुसूत्रता नाही आणि ती येणं गरजेचं आहे. सगळ्यांनी एका छायेखाली येणं गरजेचं आहे, तरच या देशामध्ये एक नवीन क्रांती होईल आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित देश उभा राहील. तुमचं मत नेमकं काय ते नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.